नमस्ते। आप सब कैसे हैं? उम्मीद करती हूँ आप सब अच्छे होंगे। और अभी सवेरे के 7 बजे हैं और बहुत ज़ोरों से अभी बारिश हुई थी। और अभी यहाँ पर मैंने चाय रखी हुई है और यहाँ नहाने के लिए गर्म पानी रखा हुआ है। और अभी नाश्ते में मैं ये शेपू की भाजी बना रही हूँ। ये शेपू की भाजी जो शेपू जो है उसे हिंदी में क्या कहते हैं आप कमेंट करके बताइए। और ये शेपू की भाजी में ये मैं मूंग की दाल डालने वाली हूँ, मसूर की दाल या मूंग की दाल। मेरे पास मसूर की दाल नहीं थी इसलिए मैं अभी ये मूंग की दाल डाल रही हूँ। और नाश्ते में अभी रोटी और शेपू की भाजी में बनाऊँगी। कबूतर जो है उन्होंने अभी अभी खाना खाया और अभी कौवे आए हैं। और जब तक उन्हें रोटी या कुछ खाना मतलब ना दें तो वो जाते नहीं हैं और काँव काँव करते रहते हैं। और बाजू में ही उन्होंने बच्चों को भी जन्म दिया है, उनके काँव का आवाज़ आ रही है। ये 2 कौवे हैं और उनके बच्चे यहाँ पर बाजू में ही हैं, जिन्हें अभी बहुत भूख लगी है तो ये बेचारे आए हैं। तो मैं अभी उन्हें खाना देती हूँ। अरे कौवे हैं ये एक, और यहाँ पर 2 है और इनके बच्चे यहाँ पर है। देखिए ये 3 कौवे हैं। इनमें से 2 जो रोज़ आते हैं और ये जो बाकी के हैं वो उनके बच्चे हैं शायद। कौवे के खाने के बाद आई है अभी चिड़िया। ये देखिए ते 8 वाजले आणि आमची रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे। जेवणामध्ये मी बनवते आहे चिकन हे आहे आणि याच्यामध्ये चिकनचा मसाला, चिकन पुलावचा मसाला। काय टाकलंय या मसाल्यामध्ये? याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण हा वाटलेला आहे आणि कलेजीला मी लाल मसाला आणि हळद मीठ लावून ठेवलं आणि तांदूळ पण भिजवून ठेवले। जसं चिकन आपण बनवतो तर ते असं जसं थोडंसं सॉफ्ट बनवते मी पुलाव। कोणी असं मोकळा कोणाला आवडतो ना, जास्त लोकांना मोकळा आवडतो, पण आपल्या घरात सगळ्यांना थोडासा सॉफ्ट म्हणजे थोडासा चिकट असलेला थोडासा तसा आवडतो। तर मी ते तांदूळ किती वेळ भिजवून ठेवले हे तांदूळ? हे तांदूळ मी 15-20 मिनिटं भिजवून ठेवले। आता हे धुते, याला 2-3 पाण्यामध्ये धुवून मग नंतर याच्यामध्ये जसं हे आता टाकते कांदा टमाटा, याच्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे आधीच मी। तेलामध्ये सगळं कांदा टमाटा आणि आपला गरम मसाला। नुसतं कांदा आणि टमाट्याचा पण वास चांगला येतो, सुगंध। त्याला काय काय बोलतात त्याला, खमंग वास येतो एकदम। आणि नुसता मसाला, अख्खा मसाला, कांदा टाकला तरी किती मस्त वास, अख्खा घरात चांगला वास सुटलाय ना। आणि हा मसाला टाकल्याच्या नंतर ते एकदम तर आता हा मसाला याच्यात टाकते। ह्याच्यात परत सांग काय काय टाकलंय? त्याच्यात काही नाही टाकलं, अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या वाटल्या आणि हे चिकन चांगलं धुवून घेतलं आता 2-3 पाण्यामध्ये। आणि आता हे चिकन कांदा थोडासा असा जास्त ब्राऊन नाही करायचा, ब्राऊन नाही करायचा याच्यामध्ये। आता थोडासा झाला म्हणजे आता थोडासा लाल करायचा, सॉफ्ट करायचा। हा फक्त सॉफ्ट झालं का मग चिकन त्याच्यामध्ये टाकायचं। चिकन झाल्याच्या नंतर हा मसाला टाकायचा आणि लिंबू पण टाकायचं चिकनमध्ये। नाही, चिकनमध्ये असं वरून लिंबू टाकायचं आणि त्याच्यानंतर मग आता ह्या कांदा झाल्याच्यानंतर याच्यात मी चिकन टाकायचं। चिकनच्या नंतर हा मसाला टाकायचा। हा मसाला टाकल्याच्या नंतर हळद मीठ। पण लिंबू कधी टाकायचा?
लिंबू याच्यात टाकला तरी चालतो, किंवा मी तर याच्यात पिळला आहे म्हणजे चिकनवर ऑलरेडी पिळला आहे त्याच्यात. हा, त्याच्यात दीड 2 लिंबू, त्याच्यातले 1.5 लिंबू याच्यात पिळला मी, आणि अर्धा हा ठेवला आपल्याला खायला. आणि याच्यात नाही टाकला तरी चालतो, म्हणजे याच्यात कांद्यात आता चिकन टाकल्याच्यानंतर वरून असं पिळून टाकलं तरी चालतं. मग ते टाकल्याच्या नंतर चिकन टाकायचं. आता कांदा थोडासा लाल झाला ना, म्हणजे त्याला एकदम असा काळा ब्राऊन नाही करायचा, थोडासाच. आता झाला नाही अजून, अजून टाईम लागेल याला थोडासा लाल व्हायला. आणि मग थोडासा झाल्याच्या नंतर याच्यात चिकन टाकल्याच्या नंतर हा मसाला टाकायचा. आणि ही कलेजी नुसती फ्राय करायची. कलेजी नुसती तेलात फ्राय, त्याच्यामध्ये मी काहीच नाही टाकलं ना, अद्रक ना लसूण काहीच नाही, असंच म्हणजे एकदम फ्रेश. थोडासा आपला जो आपण रोजचा मसाला लाल मसाला, लालवाला, म्हणजे जो त्याच्यात सगळा गरम मसाला आहे ना आपल्या मसाल्यामध्ये, जो आपण मसाला पण आपण बाहेरून बनवला होता. तो मसाल्याचा बनवला आपण, मसाला बनवून घेतला. वर्षभराचा मसाला असतो तो, त्याच्यात सगळं असतं ना आपल्या लवंगी मिरच्या, गरम मसाला, तो मसाला. आणि याच्यात मात्र याच्यात गरम मसाला किंवा काही असं टाकायची गरज नाही. याच्यामध्ये नुसतं आपला हा लाल मसाला जो असतो आपला वर्षभराचा, आणि मीठ आणि हळद, आणि नुसती फ्राय करायची हिला. आणि ती फ्राय झाल्याच्या नंतर गरमच खायची. आणि चिकन पुलाव तर आमच्या जेवणामध्ये आहे, चिकन पुलाव आणि कलेजी फ्राय. बस बंद कर आता. तर आता झाले 8:30ला मी सुरुवात केली होती, आता 8:30 झाले. माझा मसाला वाटून झाला आणि चिकन साफ करून झालं. हे सगळं आता हे बनता म्हणजे स्वयंपाक होता 9, 9:30 होतील, मग आम्ही जेवू. आणि आता आमच्या घरामध्ये आता 1 महिन्या म्हणजे लग्नाची तयारी चालू आहे. माझ्या मुलीचं लग्न आहे आणि माझ्या मुलीचा साखरपुडा झालेला आहे. आणि आता 1 महिन्यामध्ये तिचं लग्न आहे पंजाबमध्ये. तर आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे. आणि आमची शॉपिंग पण करून झाली आहे, कपड्यांची, दागिन्यांची. आणि तर आता पूर्ण आमची बॅग म्हणजे आमच्या ज्या बॅग आहेत त्या आम्हाला मागवायच्या आणि बॅगा आम्हाला पॅक करायच्या. तर अजून तसा वेळ आहे, पण वेळ जसा पटकन निघून जातो. तर आता शॉपिंग आमची कालच संपली आणि आता थोडासा आम्ही रेस्ट करतोय, कारण खूप थकलो. आम्ही कंटिन्यू 8 दिवस ठाण्यामध्ये आम्ही शॉपिंग केली. तर आम्ही कंटिन्यू म्हणजे सोमवार ते रविवारपर्यंत आम्ही शॉपिंग केली. 1 वीक. तर कालपासूनच आम्ही घरी आहे. तर आम्हाला आता म्हणजे 1-2 दिवस थोडासा रेस्ट करणार आणि मग नंतर परत जी राहिलेली शॉपिंग आहे ती आम्ही करणार. आणि ते व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसेल. तर तुम्हाला हे मजा येईल. मजा तर येईलच, पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर पण करा. आमच्या घरी चिकन पुलाव असा बनतो, सगळ्यांच्या घरी वेगळा वेगळा बनतो चिकन पुलाव. आम्ही तर असाच बनवतो, म्हणजे जसा कांदा, टमाटा, गरम मसाला, अद्रक लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, त्याच्यामध्ये दही, गरम मसाला आणि बस साधा सिंपल. तर जसं सगळे वेगळे बनवतात, पण असा हा पुलाव खूप मस्त लागतो. जसा आपण बारीक तांदूळ जो आपण खातो त्याचाच मी पुलाव बनवते. आणि बासमतीचा कधी बनवते, पण बासमतीचा जास्त करून बनवते. बासमतीची बिर्याणी बनवते आणि पुलाव पण बनवते. पण आम्हाला ह्या तांदळाचा जो बारीक तांदूळ असतो त्या तांदळाचं नाव आहे काली मूछ. तर ह्या तांदळाचा वास पण, सुगंध पण खूप मस्त, असं साधा जरी आपण बनवलं तरी खूप छान लागतो. तर आम्हाला याचाच पुलाव आवडतो. आणि आता हा पुलाव झाल्याच्यानंतर आम्ही जेवण करू आणि जेवल्याच्यानंतर आम्ही झोपू. गुड नाईट. तुम्ही पण आराम करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट. टेक केअर. बाय.